प्रियानो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना शुभेच्छा। प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर खूप प्रेम करतो, म्हणूनच बघा तो दररोज एक वचन घेऊन तुमच्याशी बोलतो। आज सुद्धा तुमचं मन खूप उदास झालं असेल, वाटत असेल की कोणालाच तुमची काळजी नाही, कोणालाच तुमच्यावर प्रेम नाही, माझ्या भविष्यासाठी कुणीच विचार करत नाही, मी इतका त्रास सहन करते, कोणीतरी माझी विचारपूस केली का, मदत केली का, घरचे नातेवाईक आपेष्ट सगळे स्वार्थीपणे कामात गुंतले आहे, माझ्या कामाचा कोणी नाही असं वाटून तुम्ही निराश होता का? तुमच्याबद्दल विचार करणारा, काळजी घेणारा येशू आहे। येशू तुमच्यावर लक्ष ठेवून आहे। तो असताना तुम्ही का निराश व्हायचे? तो काय म्हणतो माहितीये का? निर्गम अध्याय 33 17 वचन, माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिश नावाने ओळखत आहे। मी तुला ओळखतोय मुला मुली, मी तुला ओळखतोय, मी तुझ्या नावाने हाक मारून ओळखतो, माझ्या डोळ्यात तुला कृपा मिळाली आहे, मग कशाला घाबरायचं? मोशे नावाचा भक्त प्रभूजवळ येऊन एक विनंती करतो। तो एक दुर्मिळ गोष्ट मागतो आहे आणि प्रभू म्हणतो, तू जसं मागितले तसं मी करीन। मोशेने जे मागितले ते प्रभू करीन असं सांगतो। तू मागितलेलं मी केले माहितीये का? कारण माझ्या डोळ्यात तुला कृपा मिळाली आहे, कारण मी तुला ओळखतो म्हणूनच। प्रभूची दृष्टी वेगळी असते, माणसाची दृष्टी वेगळी असते। माणूस चेहरा पाहतो पर प्रभू हृदय पाहतो। माणूस आपला चेहरा पाहून त्यावरून निर्णय देतो, पर प्रभू आपलं हृदय तपासतो आणि ओळखतो। आपल्या हृदयात प्रभूप्रती तहान, प्रभूप्रती विश्वास आणि प्रभूप्रती प्रेम असावं। इतरांना प्रेम करणं, इतरांना मदत करणं जर आपलं हृदय चांगलं असेल तर देव ते पाहून आपल्यावर कृपा करतो। त्याची कृपा नसती तर आपण काहीच करू शकत नाही। कौशल्य, ताकद, मीच सगळं साध्य केलं असं म्हणायला काहीच नाही, हे देवाचीच कृपा आहे। पहा, चला प्रार्थना करूया कार्यक्रम सध्या सुरूच आहे। 5-6 वर्ष झाली आणि हे सलग सुरू राहण्यासाठी प्रभूनेच मदत केली आहे। कोरोना काळात, लॉकडाऊनच्या काळात दररोज देवाचं वचन देण्यासाठी कृपा दिली आणि ती बातमी जगभर पोहोचली। 160 देशांमध्ये प्रभूच्या मुलांनी हे संदेश ऐकले आणि आशीर्वादित झाले। संपूर्ण जग थांबलेलं असताना या छोट्या गावातून जगभरातील आपल्या तमिळ बांधवांपर्यंत देवाचं वचन पोहोचवण्यासाठी प्रभूने आपल्याला वापरलं। मी विचार केला, प्रभू, माझ्यापेक्षा कितीतरी पवित्र लोक आहेत, माझ्यापेक्षा जास्त प्रार्थना करणारे आहेत, माझ्यापेक्षा जास्त चांगले आणि न्यायीपणे वागणारे लोक आहेत, माझ्यापेक्षा जास्त मेहनत करणारे सेवकही आहेत। असं असताना एका छोट्या गावातून आलेल्या, पात्रता नसलेल्या मलाच का? तेव्हा प्रभूने हेच शब्द सांगितले, हे तुझ्या पात्रतेमुळे नाही, माझ्या डोळ्यात तुला कृपा मिळाली आहे। या सगळ्याचं कारण म्हणजे त्याची कृपा। येशूने दिलेलं मुक्तीचं कार्य ही त्याची कृपा, देवाचं निवासस्थान ही त्याची कृपा। ही वचने, येशूचा एक कार्यक्रम लाखो लोक पाहतात आणि आशीर्वादित होतात, हे सगळं त्याचीच कृपा आहे। कृपा म्हणजे पात्रता नसलेल्या माणसावर देव दाखवतो ती दया। हेच आहे, देवापुढे पाहिलं की मी पात्र नाही, पर तो आपल्या अपार कृपेने मला ओळखला आहे आणि मला कृपेने वापरत आहे। आपण सगळ्यांनी हे जाणून वागायला हवे। असं केल्यास आपला आशीर्वाद कधीच कमी होणार नाही, उलट तो वाढतच जाईल। ह्याची कृपा 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 हेच म्हणत आपण आपली शर्यत पूर्ण करू शकतो। म्हणूनच प्रभू, तुझ्या डोळ्यात मला कृपा मिळाली यासाठी मी तुझे आभार मानतो। नेहमी ही कृपा मला धरून ठेवावी असं मागितलं पाहिजे। ही कृपा मी खूपच इच्छिली, म्हणूनच एक दिवस प्रभू म्हणाले,
डोंगर हल्ले तरी, टेकड्या स्थिर राहिल्या तरी, माझी कृपा तुझ्यापासून कधीच दूर जाणार नाही. माझ्या शांततेच्या कराराला काहीही होणार नाही. तू माझ्याशी हे वचन घेऊन बोललास. आजही मी तेच सांगत तुझी स्तुती करतो. प्रभू, तुझ्या अपार कृपेने तू मला वापरून इतक्या लोकांसाठी आशीर्वाद ठेवला आहेस. हे माझ्या पात्रतेमुळे नाही, तर तुझ्या कृपेने आहे. हे सांगताना ती कृपा अजून वाढतच आहे हे पाहायला मिळतं. तुमच्या आयुष्यात कुटुंबासारखा आहे प्रभू, तुझीच कृपा आहे. मी इतकं शिकू शकलो, ही तुझी कृपा आहे. हा व्यवसाय तुझी कृपा आहे. हे घर तुझी कृपा आहे. हे मित्र तुझी कृपा आहे. ही सेवा तुझी कृपा आहे. तुझी कृपा, ही कृपा धरून ठेवा. ही कृपा तुमच्यापासून दूर गेली नाही. ही कृपा तुम्हाला सुरक्षित ठेवेल व मार्गदर्शन करेल. असंच सांगा, प्रभू, माझी पात्रता नाही, माझं सामर्थ्य नाही, माझी भक्ती नाही, माझं पावित्र्य नाही. तुझी कृपा, कृपा, तुझ्या कृपेनेच तू मला आशीर्वाद देतोस. तुझ्या कृपेने मला मार्गदर्शन करतोस. तुझ्या डोळ्यात मला कृपा मिळाल्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन, आमेन.